हर हर यश, हर हर यश, हर हर यश. थँक्यू. थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी वेळ दिल्याबद्दल. तुमचा चांगला कार्यक्रम रंगला होता. थोडं डिस्टर्ब केलं. माहिती सांगितली माहिती आहे ना. नाही पण छान चालू होतं. मनोरंजन पण खूप चांगलं आहे. एक गाणं लावा ना, आम्हाला पण डान्स करायला आवडेल तुमच्यासोबत. बस का लांब बोललं नाही का तुमचा अंबाबाईच होत असती आजचे दिवस. थोडं थोडं सांगायचं. तो चष्मा आहे ना त्याच्यामुळे खाली लावता येईल. स्वयंपाक करायचंय, कोणाची सासू घरी वाट बघते, कोणाचा नवरा वाट बघते, बरोबर की नाही. पण कोणाला आरोग्याकडे काळजी घ्यायला किंवा त्याला वेळ द्यायला कोणाकडे वेळ नाही हे आता आपल्याला दिसलं. 4-5 बायका पटकन पळून उठून निघून गेल्या, बरोबर की नाही. मी आज इथे, माझं नाव रेखा सरोदे, ही आहे माझी आई आणि आहेत माझ्या मामी. आज मामींचं आणि आईचं कौतुक आहे, कारण त्यांना वाटतं, त्यांनी अमृत ज्यूसचा फायदा बघितला, त्यांनी रिझल्ट घेतला आणि त्यानंतर त्यांना वाटलं की माझ्या अवतीभोवती जेवढ्या स्त्री आहेत तेवढ्यांना या अमृत ज्यूसची माहिती तरी पोहोचली. घ्यायचं नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे, पण अमृत ज्यूसची माहिती तरी पोहोचावी यासाठी त्यांनी हा जो घाट घातलाय. त्यांना हळदी कुंकू वगैरे करायच्या नादात मी त्यांना म्हटलं की फक्त 1-5 मिनिटाची मला माहिती सगळ्यांना सांगायची आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊया. तर मी इथे सुरुवात करण्याच्या आधी मामींना इथे बोलवीन. आणि मामी, आपण बाळाला, आपल्या कृष्णाला काय कुणाला अमृत ज्यूस चालू केलं होतं, त्याला काय फरक पडला आपण या सगळ्यांना सांगूया. या 2 मिनिटं एकदा मामींसाठी जोरदार तुमचं नाव सांगा आणि कोणासाठी घेतलं तर ते सांगा. अनिता हर्षद पूर्ण सांगायचं. संजय साठे जो माझा मुलगा, मी त्याची आई आहे आणि माझी त्याचं काय नाव सांगितलं ना. आणि त्याला बोलता येत नव्हतं, आता म्हणजे बऱ्यापैकी चांगला बोलतो. किती दिवस झाले, किती बॉटल घेतल्या? 2 झाले बॉटल. बर. तर नमस्कार मंडळी, मी रेखा सरोदे. आपलं अमृत ज्यूस हे 650 आजारावर काम करतं. 650 आजार कोणते कोणते? मूळव्याध आहे, मुतखडा आहे, कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे, टीबी आहे, अगदी तुमचा मणक्याचा गॅप असेल, गुडघे दुखी असेल, कसलाही आजार असेल, तुम्ही फक्त आजाराचे नावं घ्या. अशा सगळ्या आजारावर काम करणार हे एकमेव, जगातील एकमेव औषध आहे. कारण हे 42 फळं वनस्पती, 42 फळं वनस्पती आणि दुर्मिळ अशा वनस्पतीने बनलेले आहे, कंदमुळांनी बनलेले आहे. त्याच्यामुळे ते डायरेक्ट सेल्सवर काम करतात. आपल्या बॉडी कशाने बनली आहे? सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स आणि त्या प्रकारे आपली बॉडी बनली आहे. तर डायरेक्ट सेल्सवर काम करणारे हे जगातलं पहिलं औषध आहे, कारण हे संपूर्ण नैसर्गिक आहे. आजकाल आपल्याला ॲलोपॅथीची इतकी सवय झाली की आपण लाखो रुपये खर्च करतोय, पण आजार काही बरा होत नाहीये. पण आज घराघरामध्ये आजार आहे. कुणाला बीपी आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला थायरॉइड आहे, बरोबर की नाही. कुणाला मणक्याची गॅप आहे, कुणाला सांधे वाटते, कुणाला खूप दिवसाचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, खूप दिवस वर्ष पोट दुखतं पण त्यांना कळतच नाही नक्की काय झालंय. खूप वर्ष लोकांना डोकं दुखतं पण त्यांना कळतच नाही काय झालंय. खूप वर्षांपासून त्यांना सर्दी आहे, पण ती सर्दी काही डॉक्टरांच्या हाती त्यांना लागत नाहीये. असे बरेचसे आजार आहे की यांनी डॉक्टरांना कळले नाही. अशा आजारावर सुद्धा अमृत ज्यूसने खूप सुंदर काम केलंय. जे मूळव्याध, मुतखडा, कॅन्सर, पॅरालिसिस, टीबी, HIV किंवा अगदी बीपी, शुगर, थायरॉइड सगळ्या आजारावर चालते. 650 आजारावर चालते. मग तुमची बीपी असो, शुगर असो किंवा गुडघेदुखी असो, मणक्याचे गॅप असो, सगळ्या आजारावर चालणार हे एकमेव औषध आहे जे 42 फळं वनस्पती आणि कंदमुळांनी बनलेले आहे. आज पहिल्याच्या जमान्याचे लोक जगत होते ना 100 वर्ष. आपली आजी रेवाजी तुम्हाला आठवत असेल, किती वर्ष जगली? 100 वर्ष जगली. आजकालच्या जमान्यात काय झालं माहिती का? आज 70 पण खूप मोठे झाले आमच्यासाठी, कारण खाणं पिणं सगळं खराब झालंय. अन्न, हवा, पाणी सगळं दूषित आहे. त्याच्यामुळे प्रॉपर जे शरीराला पाहिजे ना ते पोषण मिळत नाही. मग ते पोषण कशापासून मिळणार? तर आपल्या फळांपासून मिळणार. फळं सुद्धा रासायनिक खतं वापरल्याशिवाय फळं येतात का? तर नाही. तर निसर्गात
मला जाते, झाडू कामाला जाते, तर पप्पा पण जॉबला वगैरे नाही, पण आपण पण काही जॉब करावं, कारण की आपण मुंबईमध्ये राहिलेलो आहोत. 15-16 हजार रुपये नोकरी घेतलेली आहे, पण गावच्या ठिकाणी आलो तर गावच्या ठिकाणी आपल्याला 6 हजार रुपये सॅलरी मिळते. मी इथे LIC ऑफिसमध्ये काम केलं, त्यानंतर marwadi-shadi.com पण काम केलं आणि 6 ते 7 हजार रुपये फक्त आपल्याला इन्कम मिळतं. आणि ते तर आपण बॉसला पूर्ण आपला वेळ देतो, म्हणजे एक महिना आपला टाईम 24 तास जातो आणि त्याच्यात फक्त आपल्याला 6 हजार रुपये मिळतात. असं यूट्यूबला सर्च केलं, माझ्या मिस्टरांनी घेतलं, माझ्या मिस्टरांना रिझल्ट आला, त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिटिसचा प्रॉब्लेम होता. ते पण वर्क फ्रॉम होम करत होते कोरोनाच्या काळामुळे. त्यांना रिझल्ट छान आला, ते म्हटले की आपल्याला काम करायचं, म्हणजे की ओळख आयुर्वेदाचा अभियान एक ग्रुप बनवला मी डिजिटल पद्धतीने. अननोन नंबर त्याच्यावरती मी कॉलिंग करत होती आणि ते कॉलिंग करता करता मला लोक मिळत गेले. मी इथे पारनेरमध्येच राहणारी, म्हणजे आत्ता लग्न झालं जस्ट, आणि पारनेरमधून मी मुंबईचं क्लायंट काढलं. मग म्हटलं ठीक आहे, हे प्रोडक्ट इतकं छान आहे, लोकांना रिझल्ट खूप चांगला आहे. एक स्वतः मी पण यूज केलं, मला खूप फ्रेश वाटलं. आणि आपण तर घरातली कामं पण करतो आणि त्यामुळे थकवा वगैरे खूप जाणवतो. मी आधी स्वतः मला काही त्रास नसताना मला इतका इफेक्ट वाटला, तर म्हटलं ज्या व्यक्तीला जर आजार आहे त्या व्यक्तीसाठी तर खूप गुणकारी आहे. मग असं करत करत मी घरात बसून काम करत राहिली. ही म्हणते हे काय करते, मोबाईलला स्टेटस आहे काय, ही प्रोडक्टबद्दल टाकते. तर हे आपल्याकडे 650 हजारावर चालणारं एकमेव असं औषध आहे, जे दुर्मिळ अशा वनस्पतींनी आणि फळांनी आणि कंदमुळांनी बनलेलं आहे. आज आपलं जे आयुष्य आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे. आज कोणाला काही ना काही त्रास आहे, कोणाला BP आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे. आज कोणतंच घर असेल ना निरोगी राहिलं नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत काही ना काही आजार आहेत त्यांना. तर त्या आजारांसाठी आपली रिलायन्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खूप सुंदर असं औषध घेऊन आले, ज्याचं नाव आहे अमृत ज्यूस. अमृत ज्यूस 650 हजारावर चालतंय कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे तुम्ही अगदी जन्म त्या बाळापासून वयस्कर मंडळीपर्यंत कोणालाही देऊ शकता. आणि हे इतकं सेफ आहे, इतकं आयुर्वेदिक आहे की तुम्ही त्याला डोळ्यात सुद्धा घालू शकता. म्हणजे मोतीबिंदूचे त्रास असतील, पडदा येणे म्हणतो आपण, डोळे येणे, हे सुद्धा थांबतं. पॅरालिसिसमध्ये पूर्ण डावी बाजू पॅरलाइज होते, त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, डावा डोळा सुद्धा बंद होतो किंवा अंधुक होतो. त्यावेळेस जर तुम्ही अमृत ज्यूसचा वापर केला, ते डोळ्यात सुद्धा टाकला आणि तिला पिणं पण चालू ठेवलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण खूप सुंदर असा रिझल्ट मिळतो. आज सोनाली ताईंसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी हा जो कार्यक्रम इथे ठरवलाय आणि त्याच्या संदर्भात ही अमूल्य अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. धन्यवाद मॅडम, खूप मनापासून धन्यवाद करते. मी इथे रांजणगावमधून आली आहे. आपली पारनेरची आहे आपल्या संजय साठे, त्यांची मी भाची आहे, ही माझी आई आहे. ही माहिती आम्हाला घराघरापर्यंत पोहोचायला लागते, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही घरोघरी जाऊन ही माहिती देतो. मी माझी थोडीशी ओळख करून देते. मी रेखा सरोदे. मी 22 हजाराचं पेमेंट होतं माझं. 2 मुलं आहेत मला लहान लहान, आणि सगळं व्यवस्थित चालू होतं घरामध्ये. पण ही बॉटल माझ्या बहिणीच्या मार्फत, सोनाली मॅडम आहेत आपल्याकडे, त्यांच्या मार्फत माझ्या आयुष्यामध्ये आली. खोटं नाही सांगणार, या बॉटलचा 6 बॉटलचा 3 महिन्याचा कोर्स करायचा असतो, पण एकच बॉटल मी घेतली होती. मला हायपर ऍसिडिटीचा त्रास होता. 3 इंजेक्शन मला घ्यावेच लागायचे, नाहीतर मला इतका त्रास, पूर्ण मानेच्या शिरा, भुवया, एकदम ऍसिडिटी, म्हणजे माझा इतका बेकार प्रॉब्लेम असायचा की महिन्यातून 3 वेळा मला उलट्या, शेवटची उलटी म्हणतो ना फेसाची, फेस सुद्धा पडायचा, इतकी भयानक. आणि ते महिन्यातून 3दा व्हायचं म्हणजे व्हायचं. मग मी काय करायची, डॉक्टरांकडे जायची, 3 इंजेक्शन घ्यायची, हे माझं ठरलेलं. त्याच्यानंतर पाळीमध्ये मला इतका त्रास व्हायचा, PCOD म्हणतो आपण त्याला, मला हेवी ब्लिडिंगचा त्रास होता. माझ्या नवऱ्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की 5 दिवस मी वरण भातावर काढावे लागतील, मी चपात्या करणार नाही, अशा स्टेजला मी पोहोचली होती. तर त्या त्रासातून पण मला या अमृत ज्यूसने बाहेर काढलं. एवढंच नाही तर मी या 2 त्रासासाठी घेतलं होतं, पण एकाच बॉटलमध्ये माझं 4.5 किलो वजन कमी झालं, ज्याच्यासाठी मी घेतलं नव्हतं. असं चमत्कारिक रिझल्ट देणारं हे अमृत ज्यूस आहे, त्याची माहिती मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आली. आम्ही गावोगावी कॅन्सर म्हणू नका, पॅरालिसिस म्हणू नका, गुडघे दुखी, मटक्याची डब, सगळ्यांचे ऑपरेशन आम्ही बिनधोकपणे सांगतो की काका काकू ऑपरेशन करू नका, 3 महिन्याचा कोर्स करा आणि बरे व्हा. आज आपलं आयुष्य का धोक्यामध्ये, का आपलं अन्न, हवा, पाणी तिन्ही दूषित झाले. तुम्ही सगळे ऍग्री कराल. आपण पहिल्यासारखी भाजीनं चव राहिली नाहीये, कारण रासायनिक खतांचा वापर झालाय. आपलं अन्नच आजारी आहे, त्याच्यामुळे आपण आजारी आहे. आज जे जमिनीमध्ये आपण पेरतोय ना, आधी रासायनिक खतांचा वापर होतो, त्याच्यानंतर जे काही येतं ते आपल्या ताटामध्ये येतं. मग ताटामध्ये येणारं प्रॉपर नाहीये, ज्याच्यामुळे आपल्याला आजार होतात. प्रत्येकाच्या शरीरात काही ना काही आजार आहेत. कुणाला कॅल्शियम कमी आहे, कुणाला फॉस्फरस कमी आहे, कुणाला मॅग्नेशियम कमी आहे, आणि त्याच्याच स्वरूपाने त्या कमतरतेमुळे कुणाला BP आहे, कुणाला शुगर आहे, कुणाला थायरॉइड आहे.
या सगळ्या आजारावर चालणारे औषध आहे, याची घरोघरी माहिती पोहोचली पाहिजे. त्यासाठी आज तुम्ही सगळ्यांचा गराडा पाहिला आणि मला धावलं नाही, कारण मी 2 बायका जरी माझ्या शेजारी बसली तरी मी त्यांना अमृतची माहिती देते. तर मला तर खूप मोठी संधी होती तुमच्यासाठी, की तुमच्या सगळ्यांना बघून मला धावलं नाही. मी गाडी थांबवली आणि या ताईंना भेटायचंच होतं, कारण या ताई खूप म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला, खूप हुशार आहेत, चुणचुणीत आहेत. त्यांचा बोलण्याचा हातखंडा चांगला आहे, तुम्हाला माहिती असेल, कारण माझा जास्त परिचय नाही, पण आईकडून मी यांची काही तारीफ ऐकली होती. म्हटलं यांच्या मार्फतच आज जर मी तुमच्यापर्यंत पोहोचले, तर तुमच्यापैकी कोणालाही घ्यायचं असेल तर या ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्या माझ्यापर्यंत पोहोचतील. आपण हे अमृत ज्यूस त्यांना देऊया, तुम्ही रिझल्ट घ्या. आणि सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगते, तुम्ही जर रिझल्ट घेतला तर तुम्ही या अमृत ज्यूस सोबत किंवा रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत काम करू शकता. आज बऱ्याचशा महिला धुणी भांडी करतात, बऱ्याचशा महिला झाडू कामाला पण जातात, बरोबर की नाही? पाहते ना आपण सगळेजण. माझी आई स्वतः शाळेवरती जाते, तर आईला म्हटलं, आई तू या बॉटलचं हे कर ना, प्रमोशन कर ना. आज या बॉटलचं जर प्रमोशन केलं, 4 लोकांनी जर ते घेतलं, तर 4 लोकांचे 4 पैसे तुझ्या अकाउंटला येणार आहेत. जे तू बाहेर जातेस, भांडी घासतेस, कपडे धुते किंवा झाडू मारतेस, तेच काम चांगले कपडे घालून 4 लोकांपर्यंत पोहोच. त्या 4 लोकांपर्यंत गेले तर त्याचे पैसे पण मिळतात आणि त्या घरातला आजार पण बरा होतोय. आणि ती व्यक्ती जर बरी झाली तर मला सांगा, ती व्यक्ती पण म्हणणार ना आपल्याला की मला पण हे काम करायचंय. मग मला सांगा, आपण 2 गोष्टी करतोय, त्या घरातला आजार बरा करतोय आणि त्या घरातल्यांचे आयुष्य बदलतोय. तर खूप चांगलं असं काम आहे, जे काम तुम्हाला आरोग्य पण देतंय आणि तुम्हाला आयुष्य बदलण्याची संधी पण देतंय. तर कोणालाही अमृत ज्यूसचा वापर करायचा असेल किंवा घ्यायचा असेल, आपल्या बायकांना आहे ना 2 खूप महत्त्वाची घरं आहेत, एक माहेर एक सासर आहे. तर आज इथे बसल्या ह्या काय माझ्या 20 मैत्रिणी आहेत ना, या मैत्रिणी आज ही माहिती झोपताना मला नक्की आठवण करा की रेखा सरोदे नामक मुलगी आली होती किंवा बाई आली होती आणि रांजणगाववरून आली होती आणि तिने माहिती दिली. हे आपल्या डोक्यामध्ये चालू होतं. रात्रभर मी तुमच्या स्वप्नात सुद्धा येऊ शकते, कारण हे अमृत ज्यूसची माहिती तुम्ही तुमच्या सासरी माहेरी दोन्हीकडे पोहोचवा. आज सगळ्यांना करायचंय. बोलता बोलता मावशी बोलत होत्या की त्यांचा हात दुखतोय, ऍक्सिडेंटमुळे त्यांना त्रास झालाय. हा सुद्धा त्रास त्यांचा बरा होऊ शकतो. आता मी ऐकलं की ते एक ताई बसल्या होत्या, आबोली कलरची साडी घातली होती त्यांनी सांगितलं की कोणाला तरी मेंदूचा प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे मतिमंद मुलं असू दे, अपंग मुलं असू दे, ब्रेन ट्युमर असू दे, कसलाही ब्लॉकेजेस असू दे, हार्ट अटॅकचा कोणाला काही त्रास असेल, सगळ्या आजारावर सरसकट चालणारं हे औषध आहे. हे औषध घ्यायचं कसं, सकाळ संध्याकाळ अनुषपोटी दात न घासता, त्याच्यानंतर 1 तासाने काहीतरी खायचं. ठीक आहे, 15 ml सकाळी, 15 ml संध्याकाळी, काचेचाच ग्लास वापरायचा. आणि जास्त किंमत नाही, एका बॉटलची किंमत 2000 रुपये आणि तसं आपल्याला 6 बॉटल घ्याव्या लागतात. मग 6 बॉटलची किंमत किती होती दीदी? 12,000 रुपये. पण कंपनी आपल्याला 45% डिस्काउंट देते, म्हणजे ह्याच बॉटल 12,000च्या ऐवजी 7,000 रुपयाला आपल्याला 6 बॉटल भेटतात. आज कोणाचा महत्वाचा आणि खूप गंभीर असा आजार असेल ना आणि लाखो रुपयाचा जर खर्च करायचा असेल ना, तर तो माणूस हसत या 7,000च्या गोष्टी घेतो आणि बरे होते. तर ही माहिती माझी ऐकल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि मॅडम मला सांगतीलच कोणाला हवं असेल. थँक्यू. Hey guys, again here Rekha.
आणि पुन्हा एकदा मी आली आहे पारनेरला 1 नाही 2 नाही 3 होम मीटिंग झाल्या. ॲक्च्युली हळदी कुंकू होते, 3 हळदी कुंकू होते आणि तिथे जबरदस्त असं काम झालंय. खूप प्राऊड फील होतं. मी रियांशमध्ये काम करते, मला माणसं जोडता येत आहेत. खूप 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 अमेझिंग फिलिंग आहे. इथे मिस्टर घेत आहेत थेरपी आणि थेरपी घेता घेता झोपले सुद्धा. चला आतमध्ये काय चाललंय बघू. मम्मी माझ्यासाठी काहीतरी छान बनवतीये. काय काय बनवते मम्मा? एक मिनिट मम्माकडे. हाय हाय कर मम्मा. हाय पप्पी दे मला. हे बघा मम्माने काय बनवलंय ते. काय कोथिंबीर वडी, म्हणजे कोथिंबीर वडीचा चुरा आहे इथे. ॲक्च्युली मला खूप आवडतं. मम्मीला तिने साईडला काढून ठेवलंय. ते कोरड्या तळती. ते सोनटा मॅडम गप बसा. सोना तू नाही करते गप बसा. आईने केलं, ही फक्त हलवून देते. सुकटाची चटणी करते. वा वा वा. इथे वरण केलं, इथे भात रेडी आहे आणि असं मस्त जबरदस्त असा रेडी स्वयंपाक खायचंय. कसं वाटतं ग मम्मी? आणि मिठी कशी झाली? तू आज बोलली थोडीशी. सोनाली मॅडम कशी झाली मीटिंग आज? जबरदस्त, एकदम छान. 7 आयडी झाली की मजा येते की नाही? हा एकाच दिवशी. वा 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 खूप मजा आली. तर थँक्यू सो मच गाईज. तुम्ही पाहत आहात माझी जर्नी, माझा प्रवास. तर तुम्हालाही रियांश जॉईन करायचं असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, मला कॉल करा.